चित्ते अवघे बालकाचे व्याप्ती देव विसरे अपुरा जवळे तसे गेला दावी प्रेम भागते आणि अंगावरी चढते देव विसरे अपुरा जवळे तसे गेला तुका संता पुढे देह विसरे आपुला जवळे तसे गेला विठ्ठल नमो विठ्ठला राजा पांडुरंग नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिक नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग पांडुरंगा त्यांच्या कृपादाने कथेचा विचार बाबाजी सद्गुरु बाबाजी सद्गुरुदास जयांचे केले स्मरण होय सकळ विद्वेज तेचे वंदने श्री चरण श्री गुरूंचे दे नमस्कार आता हृदय आपुले सौभाग्य भले वरी वैसव पावले श्री गुरूंचे दे नमस्कार ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चरचरी
मस्तक हे पायावरी मस्तक मस्तक पायावरी या वार करे संताचा वार करे संताचा या वारकरी संतांचा या वारकरी संतांचा या वारकरी संतांचा ज्ञानेश्वर भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हर सोपान भगवान ब्रह्म मुक्ताख्या ब्रह्मचित्कला निवृत्तीनाथाचे चरणी मातेची अछते अवघे बालकाची व्याप्ती देह विसरी आपुला जवळ येता सीन गेला आज 24/1/2026 या धर्म मंडपामध्ये आपल्या श्री क्षेत्र पाचोरे गावातील ज्यांनी हा 16 वर्षापूर्वी ह्या आईचा बघितलेला तेच मित्रत्वातली माणसं सगळे सोयरे सगळे एकत्र आलो आणि 1 वर्षापूर्वी या मातेला याच हातांनी आपण सगळ्यांनी तिळांजली देण्यासाठी एकत्रित येऊन त्या मातेचे अंत्यसंस्कार आपण केला. ह्याच महिला आहेत त्यांनी आईचा मळवट भरला. हेच भजने आहे ज्यांनी तिची आईची अंत्येष्टी रस्त्यानं चलत चलत भजन गायलं. दादा हेच डोळे धग धग त्या अग्नीमध्ये आईचे ते शरीर जळत होतं याच डोळ्यांना पाहिलं. हे गाव आहे ज्या गावाच्या वृक्षवल्लींनी ज्या गावाच्या मातीनं त्या मातेचं शरीर पाहिलंय गेल्या 1 वर्षापासून याच मंडपामध्ये बसणारी एक जागा रिकामी आहे ती माय तिची आईच्या जाण्यानं पोरका झालेला गोडासा वाढवाडे परिवाराला दुःख झेलत 1 वर्ष स्वतःला घालवलं. देवानं साधू संतांना आपल्यापर्यंत ज्या ज्या रीती रिवाज करून ठेवलेल्या शास्त्र करून ठेवलंय त्या शास्त्राच्या अनुषंगानं आपण सगळ्यांना मिळून त्या मातेला मूठ माती देऊ. आता मात्र त्या आजच्या दिवशी पवित्र ठिकाणी आई कुठे गेल्या असतील तिथून आईचा पुनर्जन्म होण्याकरता काही शास्त्रानं सांगितलेले कामं करावे लागतात. काही पर्व काळ येतात जीवनामध्ये. तसा या वाटपाडे कुटुंबातील या मुलांचा हा पर्व काळ आहे.
सांगून जाईल मी सुरुवातीला. पुरुषाशी पर्व काळ, जन्मात जोडे एक वेळ, माता पित्याचा अंतकाळ, धर्माची ती वेळ अति पवित्र. आईचा बापाचा अंतकाळ व्हावा आणि त्या अंतकाळाला मुलानं त्या आईला बाबाला पाणी देण्याकरता स्वतः हे कर्म करावं, याला पर्व काळ म्हणतात. अशा शुभ पर्व काळावर आपण सगळे या धर्म मंडपामध्ये जमलो. विठ्ठल काहीतरी आपण एखादं सूत्र, एखादी ओवी, एखादा श्लोक किंवा एखादा अभंग कीर्तनासाठी निवडावा, कथेसाठी निवडावा. हा तुम्ही जुन्या लोकांनी घालून दिलेला आमच्यापर्यंतचा नियम आहे. याला प्रमाण नाही. अनेक गोष्टी अशा असतात दादा, त्याला प्रमाण नाही, पण तुम्ही घालून दिलेला दंडक आहे, याला दंडक म्हणतात. आणि असा गोड दंडक आहे रामकृष्ण हरी विठ्ठल. कीर्तन असो वा प्रवचन असो, कुठलीही सेवा करत असताना एखादा संतांनी दिलेला एखादा तत्वातला आपण त्यातला भाग निवडायचा आणि त्यावर सविस्तररित्या त्या कीर्तनकारानं एखादा तास बोलावं, वक्ता म्हणून त्याला उभं करावं, आपल्यामधील एखाद्याला फेटा बांधावा, त्यानं मधोमध उभं राहायचं, बाकीच्या सगळ्यांनी बाजूने उभं राहायचं. हा तुम्ही घालून दिलेला दंड काय, याला प्रमाण नाही. कीर्तनकारानं उभंच राहावं, सगळ्याच्या मधोमधच राहावं. अजून तुम्ही वाचलं आणि तुम्ही सांगितलेलं नाही. ऑर्गनवाल्यांनी बटणं दाबावी असा नियम, साऊंडवाल्यानं उभं राहून साऊंड नियम नाही, दंडक आहे. ही सगळी कीर्तनासाठी उभी पाहिजे. काय केलंय तुम्ही, कीर्तनाला उभं केलंय, हे नव्हतं. हे तुम्हीच पाहिलेलं, तुम्हीच घडवलेलं सगळं आहे. परंतु शासनानं सांगितल्याप्रमाणे 2-3 नियम तुम्ही पाळत आलात आणि त्या नियमाच्या जबाबदारी आम्ही पालन करत आलो. इथं नियम पहिला असा आहे, श्राद्धाला आलेल्या माणसांना श्राद्ध होईपर्यंत, जोपर्यंत हा श्राद्ध विधी चाललेला आहे तोपर्यंत नामाचं चिंतन करावं. हा श्राद्ध विधीचा नियम आहे. तुम्ही म्हणाल याला दंडक आहे आणि याला प्रमाण आहे. सांगतो भजन करा विठ्ठल. आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व सारजा आई गेले. सारजा आईच्या प्रित्यर्थ सकाळपासून काल या लोकांनी सगळ्यांनी पिंडदान नावाचा विधी केला. कशासाठी केला? पिंडदानानं यांना मोक्ष लाभावा, पिंडदानाने यांना मुक्ती मिळावी, यांच्या राहिलेल्या अधुरी काय भूक वासना असतील या सगळ्या संपाव्या याकरता केलं जातं पिंडदान. पिंडदानामध्ये 4 विधी केल्या जातात. मुख्य म्हणजे यांना आत्म्याला बोलवायचं, आत्म्याचा स्पर्श त्या पिंडाला व्हावा. मग आत्मा आपण पाहत नाही, मग आत्म्याच्या रूपात आपण कावळ्याला बोलवायचं. म्हणलं ह्या कावळ्याच्या आधारानं तो आत्मा तिथं येणार आहे, नाही कावळा त्या आत्म्याला जेवू घालणार आहे, नाही आत्माच त्या कावळ्याला जेवायला सांगणार आहे. विविध प्रकारांना नटावता येतंय मला, ती रंगवतोय मी दररोज, तेच करतोय. कालच्या प्रवचनात हेच रंगवलं. इथंच होतो आम्ही जे आपण सगळे याच जागेवर, फक्त बसलेलो होतो, आज उभं टाकलंय. हेच आहे. काय आहे, त्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी गणूदादा पिंडदान केलं जातं. झालाय तो विधी काल. आज काय आहे, आज एक काम आहे. पिंडदान करत असताना आत्म्याचे जर तुम्हाला मला काही दोष लागले असतील, या आप्तगणांना रक्ताचे नाही, नात्याचे नाही, पण मित्रत्वातली माणसं आहे काय. आज नाशिक जिल्ह्यामधून प्रत्येक गावागावाहून माणसं इथं आलेली आहेत, प्रेमाची माणसं आहे. दुसऱ्याने बाबा मगाच म्हणत होते लाईव्ह आज ऐकायची वेळ आली बा, नाहीतर इतर फक्त व्हॉट्सअपला श्याम बाबा ऐकलं म्हणले. अहो कुठून कुठून माणसं, काय नातं आहे बा हे. पण ह्या सगळ्यांना जर ह्या मातेचे दोष कुणाला लागले असतील आणि लागणार असतील तर दोषमुक्त होण्याकरता मला इथं तुम्हाला आणायचं होतं. दोषमुक्त होण्याकरता काय करावं लागणार आहे? जोपर्यंत हा विधी चाललेला आहे तोपर्यंत आपले दोष जातील यात शंका नाही. सांगून जाईल तुम्हाला मी. मग काय करायचं, बाकी काय करायचं नाही. कोणाला तरी एका कथाकाराला इथं कथा करायला लावायची आणि ती कथा तुम्ही आम्ही श्रवण करायची. जड जीवा जड
हे मूर्त लहान आहे पण याची कीर्त लय मान आहे. जीवाला तारक मंत्र आहे सगळ्यांना. मला फक्त बोलून, कोणाला माहीत नाही असं नाही, मला बोलून फक्त वेळ नाही घालवायचा, मला स्पर्श करून पुढं चालायचं. राम कृष्ण नाम सर्व दोषाहरण, जड जीवा तारण हरी एक. जीवाचं जर हे दुःख घालवायचं असेल याला म्हणतात दोष. दोष लागले की ही दोष आता हल्ली तर इतका फंडा आहे ना याचा. कोणत्या ब्राह्मण देवतेकडे द्या, भूदेवाकडं कोणाकडं गेलं ना आपण, आपल्या पोराचं लग्न होत नाही ना, आपण पत्रिका घेऊन काय करावं, गुरु लय पाहुणे येतात पण नाकारून कामून जातात. ते म्हणते दोष आहे. म्हणले काय, आजोबाचा पितृदोष लागलाय त्याला, मंगळाचा दोष आहे. मग ही अंगठी घालायची, जायचं तिथं पूजापाठ करायची, त्रिपिंडी करायचं, असंच आहे ना. म्हणजे मी नाही केलेला, मी अंगठी शिव म्हणून घातली आहे ती. हां असं ते असंच आहे दोष. मग हे दोष काढण्याकरता जागा आहे. म्हटले काय, बाकी काय करायचं नाही. जेव्हा श्राद्धविधी चाललेला असतो ना त्यावेळेला सगळ्यांनी एकत्रित यायचं. गाणारानं गायचं, बसणारानं बसायचं. टाळी वाजवता आली तर वाजवा, न वाजवा, पण तुमचे दोष जर जाळायचे असतील तर एक मात्र विधी इथं करावं लागेल. ही कथा आपल्याला श्रवण करावं लागेल. ही जर केली तर जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होते नारी नर. गाती ऐकती सादर एक पवित्र हरिकथा. म्हणून करता हरिकथेचं आयोजन. या निमित्तानं काही सूत्र घ्यावं म्हणून एक तुकाराम महाराजांचा गोड असा आशय आहे. तुकाराम महाराजांना तुम्हाला मला सांगत असताना 4 चरणामध्ये आई सांगितली. ऐका 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 ऐका. तुकाराम महाराज म्हणतात जगाच्या जगन्नायकानं सगळ्या जातीची माणसं जमवली तुमच्यासाठी. म्हणजे जाती म्हणजे नात्याला जाती म्हणलंय त्यांनी. प्रत्येक नातं तुमच्याशी जोडलंय, प्रत्येक नातं जोडलंय. तुम्हाला मित्र पाहिजे असलं तर पाठीमागून धार धरणारा मित्र आहे, तुम्हाला पाठीवरून थाप मारणारा बाप आहे, तुम्हाला खांद्याला खांदा लावून चालणारा भाऊ आहे, तुम्हाला पाठीवर राखण करणारी बहीण आहे. सगळी नाते माणसाला. ज्याला नाही त्यानं मावस भाऊ मानला, ज्याला नाही त्यानं मावस बहीण मानली. नाही काय नात्याची गुरु बहीण म्हणतात का तुमच्याकडे? असो, गुरु बहीण मानली. ज्याला नाही त्यानं प्रत्येकानं जे पाहिजे ते नातं स्वतःशी जोडून घेतलं. सगळी नाते आहे. पण ऐका ना, सगळी जरी नाते असते पण एक दिवस मात्र ही सगळी नाती पोरकी होतात. तो दिवस म्हणजे माझा आणि तुमचा शेवट. दादा, सगळी नाते आहे पण सगळ्या नात्याला एक दिवस बाजूला थांबावंच लागणार आहे, ज्या दिवशी श्यामबाबा जाणार आहे. माया करणारी सगळी भेटतील. नामदेव महाराजांनी एक चित्रीकरण गोड केलंय, मी अभंग म्हणतो. एका अंत्यविधीचं वर्णन आहे. नामदेव महाराज म्हणतात अंत्यविधीला ही सगळी मंडळी होती. कोण कोण होती? मी आता सांगितलं एवढी होती. जे पोरं इथून घरी गेल्याच्या नंतर बाबा कधी दर्शन घेईल बाबाचं, कधी भेटल, कधी बाबाच्या कडावर बसवलं याच्या करता व्याकुळ झालेली आहेत ना, ती पोरं ढण ढण त्या अग्नीपासून बाजूला होतात आणि घराच्या बाद दिशेनं निघून जातात. येत नाही कोणी सकाळपर्यंत परत स्मशानाच्या. आजपर्यंत कोणी आलेलं नाही, उद्या कोणी येणार नाही. जी बायको लाडा कोडाना धनी कुठपर्यंत आला, कीर्तन तर 12 वाजेपर्यंतच होतं. 1 वाजला अजून काही येईना, भूक लागली मला, घरी गेल्यावर 2 पोळ्या ती हाणती, 2 आपल्याला देती, अजून मी जेवलेच नव्हते व पा महागड कशी झाली. तीच बायको ज्या वेळेला स्मशानात जळणार आहे ना त्यावेळेला ती बायको घरी राहणार आहे. आतापर्यंत कोण्या बायकोनं उडी टाकली नाही. मी नाते बाबा जे मित्र आता मला म्हणतायत ना फॉर्म भरा, तीच मित्र आता सगळे रावण्या करतात, भरा तीच मित्र. श्यामबाबा कोणा तुमच्याकडे नुसतं बोट केलं ना, बोट तोडू आपण. मित्र माझे काही उभे की पप्पू महाराज, ही सगळी मंडळी मी सांगणार आहे पुढे तुम्हाला. ही सगळी ही मित्र आहे. आमचा रामदास बाबा तर हातोडी घेऊन धावून मला फक्त एखाद्यानं काही म्हणू द्या. बुवा हे मित्र येतील, दुसऱ्याने महाराज माईक घेतील. थांबा थांबा थांबा, मी लांबून आलो. व्हायला नको होतं ते झालं.
एवढ्या कमी वयामध्ये श्यामबाबाचं जाणं उचित नव्हतं. काळाचा घालाय ना आजपर्यंत कुणाला चुकला ना कुणाला चुकणार आहे अशा असू व्यक्ती तुमच्या समोर. तेवढ्यामध्ये आमच्या अमितजी म्हणते लय कीर्तनाला पियानो वाजवलाय ॲल्बम वाजवलाय त्यांच्या कीर्तनात, द्या थोडा माईक माझ्याकडे. प्रत्येक जण थोडं थोडं दोन दोन शब्द बोलतील आणि सगळे काय म्हणतील माहिती झालं का आता पाहू थोडी तंबाखू चला घरात चला जात्या मागं जाता येतं का. त्र्यंबकेश्वरला यायचे तेव्हा आम्हाला भेटायची ती, आमच्या गावाला चहा पाणी घ्यायचे. पण बघा काय माणूस निघून जातो कीर्तन राहून जाती असं म्हणणारे मित्र. बाबा आले कुठपर्यंत मित्र ज आले गोत्र ज आले तेही स्मशानी परतले अंती टाकून गेले. बाबा आले बरोबर ना कुणाचे आले ना उद्या येणार आहे. मग यात कोणीही बरोबर येणार नाही. नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे वा महाराज वा गोड. मग इथं कुणीच जर कुणाचं नाहीये मग याच्यावर प्रेम करणार जर कुणी नाही मग माणसं माणसावर प्रेम करता कशासाठी मतलबासाठी. मी सुनील महाराजांना का प्रेम करतो जणू माहिती आहे की तुम्हाला. सुनील महाराजांकडून माझा मतलब आहे कीर्तनाला गेल्यावर मला चांगली साथ द्यावी माझा मतलब आहे. मी रामदास महाराजांवर का प्रेम करतो माहितीये मी वृंदावनला घेऊन गेलो त्यांना नाही त्यांनीच मला नेलं. रातच्याला हातपाय दाबून देणं बाबा आहे ना आपला आधरून टाकून देणं. सकाळी सकाळी दिवस उगायचा माकडं यायची ती माकड हुसकून लावायला माझी गादीच घेऊन गेले एक माकडे एक दिवस. प्रेम का करतं काहीतरी फायदा आणि हल्ली जगामध्ये हाच फांडा जास्त आहे. बाबा चौदार बाबा जोपर्यंत तुम्ही तुमच्या गाडीवर यांना घेऊन येतात ना तोपर्यंत तुम्ही चांगले. पेट्रोल तुमचं गाडीचं टायर तुमचं गाडी तुमची टाइम तुमचा जातो बायको तुमच्या खेळसाठी घेऊन यांना हिंडा त्या तिला नाही फिरले. पण एक दिवशी तुम्ही असं म्हणा फक्त रामभाऊ लय आपल्या गाडीचे टायर घसले तुम्ही तुमची घ्या ना मी चाललो श्यामभाऊ बरोबर. सोडलं तुम्हाला काय घेण नाही मतलबी दुनिया. ही दुनिया कशी बघन करून तुम्हीच अनुभवलेलं आहे. काल ज्यांच्याकडे तुमचे ट्रॅक्टर टायर फुटस्तर वावरत धसकडत चालले फक्त त्याने नवा ट्रॅक्टर आणलेला तुम्ही एवढंच म्हणा रामभाऊ ट्रॅक्टर अडकलाय रे बागामध्ये काढायचा बरं आहे ना कालच धुतला मा चालूच होत तुला टायर पडून तो बरं झालं धुतला घाल घरात. बाबा काय दुनिया मतलब आहे. देवानं हेच पाहिलं आणि त्यांनी विष्णूच्या अवतारामध्ये तुकाराम महाराजांच्या रूपात आलं आणि मग लोकांना सांगू लागले हा मतलब्याचा खेळ आहे सगळा. मी 4 युगापासून हे पाहत आलोय. हे जगत जेव्हा तयार झालं ना त्या बरोबर मी स्वतः प्रत्येक अवतारामध्ये राहिलो. प्रत्येक अवतार त्याचा मी पाहिला जातो बाबा. प्रत्येक अवतारात तो माझ्या बरोबर होता आणि मी त्याच्या
बरोबर होतो हे जगत देवाला सुद्धा बदलवतं. नाही गुण आला ना, नाही गुण आला तर त्याने देवीची भक्ती सोडून खंडेरावाची धरली, खंडेरावांना नाही गुण आला तर बिरुबाची धरली. अरे बिरुबाला नारळ त्यांनी फोडून पाहिले, नाही गुण आला ना ते मसुबाचे भगत झाले. तुम्ही तर माणसं आहे, तुम्हाला कधी बदलवतील. जगतच तसं. कोण म्हणताय इथं मतलबापुरते साऊंडवाला फक्त आवाजापुरता. एकदा तुम्हाला सांगतो इथं कार्यक्रम आटपला ना, माझा अनुभव सांगू, कीर्तनकार येईस तोवर 10 फोन येतात, पण घरी गेला का नालकुंडात गेला परत कधी त्याचा फोन नाही. यांच्यासाठी एक प्रमाण घेऊ का? जुनाट जुगादीचे नाणे, कित्येक काळाचे ठेवणे, लोपले होते पारिखेपणे, ठाव चळणे चुकविला. टाळी वाजली पाहिजे. जन हे सुखाचे, दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे, नाही कोणी झाल्या युन शक्ती, नाक डोळे गळती. आणि पुढं अवलय अवघड आहे पुढचं. हे मतलबासाठी सांगू तुम्हाला. याच्या पुढचं चरण तर अति गोड आहे बाबा, काढलं म्हणून सांगतो. याच्या पुढं असं आहे, रामदास बाबा बायको बायको याच्या पुढचं चरण आहे. ती बायको म्हातारा जर झालं ना, एकदा ठोकळे टाकायची कंपनी आणि टाकली ना, पाहिली कधी? काल मी सांगितली इथं ती कंपनी, डबल नको म्हणून पण सांगतो, आज नवीन आहे ना. ती एकदा खोकायला लागलं, शिकायला लागलं, आणि एकदा का त्याची बाज घरातून बाहेर काढली. ज्याचं त्याचं प्रमाण जास्त त्यानंच म्हणायचं, दुसऱ्यानं वडायला लागायचं, याला मतलबी म्हणतात. हे तुकाराम महाराजांना हेच सांगायचं होतं, राजा हो, इथं तुमच्यावर प्रेम करणार आणि तुम्हाला गाडं ओढू लागणार अंत काळाला कोणी स्वतः द्यावा लागतील याला स्वतःची. असंच आहे. म्हणून त्यांनी सांगितलंय, जगामध्ये सगळे पात्र आहे, सगळी जात तुमच्यासाठी भरून उरलेली आहे, परंतु राजा हो एकही तुमच्या कामाचं नाही. तुमच्यावर प्रेम करणार जगात कोणी नाही, तुम्हाला सोडवणारा मात्र एकच आहे, त्याचं नाव आहे जगन्नायक आनंदगण. आनंद नावानं नटलेला आहे, त्या परमात्म्याला तुम्हाला शरण.
वा वा वा. काळाची एकदा पुढी पडली ना तर कोणी सोडवणार नाही. तो भगवान परमात्मा आहे. मग तो परमात्मा तुम्हाला सोडवण्याकरता तुमच्या घरी येईल का? मग तो परमात्मा तुम्ही पाहणे की तुम्हाला तेवढी शक्ती आहे का? म्हणून जगन्नायकानं एक युक्ती वापरली. तो म्हणला मी तुमच्या घरी येतो पण तुम्ही मला ओळखू शकत नाही. कारण 11 अध्याय करावे लागले, दिव्य दृष्टी द्यावी लागली. तेव्हा अर्जुनाला सुद्धा विश्वरूप दिसलं. तुमची नेत्र तेवढे तपस्वी नाहीत, मग तुमचं शरीर तेवढं तपस्वी नाही ना. म्हणून त्यानं गोड युक्ती वापरली. देहाचे कान एवढं वाक्य आहे का? मला कीर्तनासाठी हे महत्वाचं आहे आणि इथं अभंगात प्रवेश करायचा आहे. त्याला येण्याकरता त्यानं युक्ती किती गोड वापरली. तो म्हणला राजा हो, मध्यमी जगामध्ये तुमचं कोणीच होणार नाही, तुमचा होईल मीच एकटा. म्हणून मी आता मूळ स्वरूपात न येता मी देवाच्या रूपामधला देव रूपात न येता तुमची आई म्हणून जन्माला येणार आहे आणि तुमची आई म्हणून तुमच्या पाठीराखा राहणार. माते बाबानं डायरेक्ट अभंगातच देऊन टाकला. असो अशी आईची निर्मिती झाली आणि आईची निर्मिती झाल्यावर तुकाराम महाराज मात्र 4 युगापर्यंत देवाला ओळखत होते. देवा युग तयार झालं. पहिलं कृतयुग, त्रेता, द्वापार आणि कलियुगामध्ये नामदेवरायाच्या रूपात मीच होतो. आताही तुकाराम महाराज मीच आहे. देवा या आधी देवाचा भाऊ द्वापार युगामध्ये मीच होतो. त्याआधी रामाबरोबर अरे मीच होतो अंगद रूपात. त्याआधी तो राक्षस फाडला त्याचा मुलगा म्हणून मीच होतो. देवा मी तुझे रूप पाहिले. या आई मी पाहिली तेव्हापासून जगात सगळ्यात जास्त जर प्रेम करत असेल आणि जगामध्ये सगळ्यात अतिव दुःख जर कोणाला होत असेल तर तिचं नाव आहे आई. अय दाद्या तेवढा टाळ मात्र इकडे दे गड्या. आहे का कोणाही तसं देत पण ते लक्ष जातं ना तुमचं त्याच्यात. असो म्हणून तुकाराम महाराज 4 चरणामध्ये गोड. आज जो सेवेसाठी आपण अभंग निवडलाय का तो अभंगच यासाठी आहे. काय आई 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 बाबा सगळी सुख आहे तुमच्याकडे. खूप पैसा आहे तुमच्याकडे. लय लोक तुम्हाला मानतात. मोठ्या मोठ्या गळ्यात माळा घालून मोठे मोठ्या कीर्तनाच्या स्टेजवर कीर्तन करून देव प्रसन्न होत नसतो. ज्याची आईन बाप दुःखात आहे ना तो माणूसच नरकात आहे. आणि ज्याचे आई बाप सुखात आहे ना त्यांना वैकुंठीच्या राण्याचं दर्शन घ्यायची गरजच नाही. आई बाप मी नाही सांगत तीर्थाला जाऊ नका म्हणे आणि गरज नाही जोपर्यंत तुमची आई आणि तुमचा बाप तुमच्या घरामध्ये हसता खेळताय ना काय तीर्थाची गरज. माय बाप केवळ काची केले न जावे तीर्थाचे
आता माय बाप अनाथ आश्रमात आणि मी तुमच्या पुढे टमाटामा गोष्टी करतो. बाप सांभाळला पाहिजे, आई सांभाळली पाहिजे, तिला जीव लावला पाहिजे. अरे तुकड्या वाचून तिची मवताड आहे, तू कशाला ठोकतो रे शहाण्या? आधी आई बापाची सेवा कर, आई बापाला तीर्थाला ने, मग त्यांच्या माग माग तुझा चल. आपण सगळ्या तीर्थयात्रा केल्या, तुझी आई बाजारात केलं किती. अरे लाज वाटली पाहिजे रतड्या. बाबा देव पाहिला नाही मी, पण देवाला आणणारा मात्र पुंडलिकनी पाहिला. देव आलाच नसता, पण पुंडलिकानं माय मांडीवर घेतली आणि बाप मांडीवर घेतला. जगाचा मालक पळत पंढरपूरला आला. माय बापाची सेवा करून देव आणता येईल, देवाची सेवा करून माय बाप आणलेलं उदाहरणच आतापर्यंत नाही. विठ्ठल माता पिता हे आपले गुरु. राजा हो, असा ज्याचा पक्का निर्धार आहे, धन्य धन्य ते शरीर. काय गोड प्रमाण दिलं महाराज. अरे ते शरीर धन्य आहे. उगा कोणाला तरी चोंबळेपणा करून कोणाच्या तरी गळ्याला आळवून आपला बाप नसतो होत. दादा तुमच्या पिशवीत 3 लाख रुपये आता तुम्ही शांबाबाला देणार आहे, पण उसने म्हणून देणार आहे. माझ्या बापानं 5 कोटीची जमीन माझ्या नावावर केली. माझ्या आईनं रक्ताचं पाणी केलं आणि मला पाजलंय. हे शरीर जे घडलंय ना, मी तुम्हाला पप्पा म्हणल्यानं 3 लाख द्याल, पुढच्या वर्षी मागायला तयार व्हाल. माझ्या आईनं अजून माझी कोणतीच किंमत विचारली नाही. दाद्या एवढं घडवलंय तुला, काय देशील मला? याला आई म्हणतात. आई नाही, यालाच देव म्हणतात. मातृदेव जगातला पहिला देव आहे. देव कोणी पाहिला मला माहित नाही, मी नाही पाहिला. आणि आई माझा देव मी पाहिला, बाप देव पाहिला. चला असे तुकाराम महाराज जी आई सांगतायत ना, ती आई किती गोड सांगतायत. तुकाराम महाराजांनी सुद्धा याचा तुम्हाला मला दिग्दर्शन करून हा दाखला दिलाय. राजा तुम्हाला आई बघायची असेल ना, तर ऐका ना त्या आईबद्दल 2 वाक्य. मग तुकाराम महाराज एक अभंग करायला घेतात. आणि तुकाराम महाराजांना जे जे अनुभव आले आणि जी जी उणीव भासली ती त्यांनी लिहून ठेवली. आद्य करून अष्टादश संतांनी लिहिली तुकाराम महाराजांच्या बद्दल. ताई ऐका, तुकाराम महाराज म्हणतात, अरे तुमच्याबद्दल त्या आईच्या मनामध्ये किती कळवळ आहे सांगू. कधी ती आई तुमच्याबद्दल वाईट चिंतन करणार नाही. मातेची चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती म्हणजे तुमचा इथून पुढचा उंच प्रवास, याचं नाव व्याप्ती. तुमच्या इथून पुढचं तुमच्या इथून पुढचं जेवढं काय तुम्ही ज्याही लोकांपर्यंत जाणार आहात, तिथपर्यंतच तुमचं हित जाणणारी फक्त आई आहे. आणि त्याचं कोणतंही मोल न मागता. अशी एकमेव जात आहे. बरं 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 कळलंय आम्हाला. या आईनं असं काय केलंय? तुम्ही तिला कळवाळ्याची जाती म्हणतात. असं काय केलंय त्या आईनं आतापर्यंत? तुकाराम महाराजांनी 2रं चरण त्यासाठी लिहिलंय, लय गोड आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अरे ती आई तुमच्यासाठी शरीर विसरली.
माझ्या जीवनातला एक प्रसंग सांगतो. माझं जीवन चरित्र नाही पण देह विसरी आपला. माझी आई पंढरपूरला तिची 35वी वारी होती आणि आई पंढरपूरला गेलेली. माझं वय लहान होतं. आमच्या घराण्यामध्ये वडलापार्जित विठ्ठल आलेला आहे देवाऱ्यावर. मला माहित नाही कधीच आहे पण आहे. हा पेटा त्यांचा आहे, आपलं काहीच नाही. वडीला होती सेवा म्हणून पूजितोय देवा. मी कीर्तन करण्याच्या सगळ्यांना विचार, आपली सेवा आहे नाही, वडलापार्जित धंदा आहे आमचा कीर्तन करणं. तो धंदा मी करतोय. ते तुमच्या गावाला भोपी येतात ना, बस त्या भोप्याचा दास आहे आपण, माहित आहे सगळ्यांना. आम्ही देह विसरी आपला. मला टायफॉइड झाला आणि टायफॉइड किती झाला, डोळ्यातून रक्त यायला लागलं. आता मी वाचणार नाही, फोन नव्हते. मागून जाणाऱ्या वारकऱ्यांनी श्रीमंत श्री बाळाबाबा ढगे यांच्या दिंडीमध्ये आम्ही आमचा प्रवास वाढवडला. नगरच्या पुढे कुठेतरी दिंडी गेलेली आणि आईला कळालं काय पोरग काय आता वाचत नाही. तिनं पांडुरंगाकडं मागणं मागितलं आणि हे सगळ्या तिच्या बरोबरच्या आया बाया नंतर कबूल झालेल्या. नंतर त्यांनी ते नवस फेडण्याकरता मला नेलं, कापायला नाही, नवस फेडायला. तेव्हा मला कळालेलं ते तुमच्याकडे नेतात बैलगाडीत घालून त्याला ट्रॅक्टर मध्ये म्या 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 म्या. ते नाही. ऐका देह विसरी आपला. आई नगरहून दिंडीत नाही चालली, बाबा जेवण नाही केलं. माझी स्वतःची आई नगर ते पंढरपूर बिना जेवता विठ्ठलाकडे गेली. सांगितलं माझं पोरग वाचलं तर पुढच्या वाऱ्या करेल, नाही तर इथंच वारी संपली. समज देह विसरी आपला. जेवली नाही, वारी झाली, पंढरपूर घरी आली. आमच्या गावाला पाटेगाव होतं. पाटेगावाला घरापुढे शाळा आहे. वाट्यावर मला घरच्यांनी बसून दिलेलं असं, पाय पसरून बसलेलं. 9 वाजेची एसटी येणार आहे असेल गावाकडून आणि गाडी आली. गाडीतून लाल गाडीमधून माझी माय उतरली. तिच्याकडे मी पाहत होतो. आईनं तिचा बोजा बाजान चपला नाही घेतल्या, चपला एसटीतच होत्या. गाठून कुठं होतं माहित नाही. माय हमरनं पुढं पळत आली, मला मटण उचलून घेतलं. तिच्या पायाला फोड आलेले होते, रक्त गळत होतं. आईनं शरीर नाही पाहिलं, देह विसरी आपला विठ्ठल. विसरते नाही. अजून एक माय सांगतो तुम्हाला. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपल्याकडे आता मोठा सप्ताह आपण करतो ना का, माय सांगतोय तुम्हाला. रायरी गडाचं नाव छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड ठेवलं आणि त्या रायगडावर मोठे मोठे उत्सव छत्रपती शिवाजी महाराज करायचे. देव विसरी आपला माय. बाबा ती माय दूध घालण्याकरता दररोज तिचा नवरा जायचा आणि एक दिवशी ती गेली. लहान बाळ आहे तिच्याकडे, हे आपलं आहे का टाळवाजी असं बाळ आहे, ताना बाळ आहे तिच्याकडं, लहान बाळ आहे. आणि बाळाला घरी ठेवलं. नवरा दूध घालायला गेला नाही म्हणून बाई गेली. तिची काहीतरी बारी आली आणि तिला जावं लागलं. गडावर गेली, दूध दिलं. गडाचा नियम होता, एकदा दिवस अस्त झाला का गडाचा मुख्य दरवाजा लागला पाहिजे. ना या गडावरून खाली जाता येणार, ना या गडावर वर येता येणार. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदेश. साम्राज्याचं रक्षण करता तुमचा आमचा जगाचा बाप ज्यानं ही मंदिरं राखली त्या छत्रपतीचा आदेश. दरवाजा लागला गेला. कोजागिरीची रात्र आहे, देह विसरी आपला. माय गडावर आलेली आहे. गडाला तोरण बांधलेले आहेत, गड सजलाय, नटलाय जणू गड. आया बाया नटलेल्या आहेत, सुलं पेटलेल्या आहेत, दूध त्याच्यावर ठेवलेले आहे. आणि आता सूर्य मावळला की सगळे जेवढे काय वर राहणारे होते तेवढे गडाच्या बाहेर येणार आणि मस्त पैकी आपला हा उत्सव साजरा करणार आहे. त्याला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. माय आली, बाबा दूध दिलं.
आया बाया बरोबर गप्पा मारता मारता ती थोडासा उशीर झाला, विसरली आणि मग तिनं पाहिलं अंधार पडला, आता खाली कशी जाऊ, लगबगीनं पळाली. कोणी जर रायगडाला गेला असेल तर त्यांनी पाहिलंय बाबा वरून उतरायला कमी वेळ लागत नाही, जायला तरी कमी वेळात जाईल, उतरायला मांड्यानं गोळे येतात. टप्पे लहान नाही, उड्या मारत 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 आनंदामध्ये खाली आली. डोक्यात एकच आहे, माझं लेकरू ताण आहे, दिवसभर राहील तसं राहिलं असेल. पण आता संध्याकाळ झाली ना, माझं लेकरू जेव्हा हांबरला फोडून रडलं ना, आई म्हणाल त्यावेळेला माझी सासू त्याला काही देऊ द्या गप्प राहणार नाही, याच्याकरता मला पळत जाणं वेड्या. माय उड्या मारत पायरीच्या तळापर्यंत आली, दरवाजा बंद आहे. बाहेरून सेनापती उभे हाक मारले, ओ दादा बाहेर कोणी असेल तर दरवाजा उघडा ना, मला पुढे जायचंय. बाहेरच्या रक्षणकर्त्या सेनापतीने सांगितलं, आई उद्या दिवसाचा उदय झाल्याशिवाय हा दरवाजा उघडणार नाही, छत्रपती राजांचा आदेश आहे. पप्पू महाराज आईनं पाहिलं उघडणार नाही, मग मला पलीकडे कसं जाता येईल, तू जाऊ शकत नाही, गडाची रचनाच अशी आहे, माणूस जर खाली पडला तर पाण्यात जाईल आणि वर गेला तर हवेसरशी उडून जाईल. आता तू जाऊ शकत नाही, यालाच रायगड म्हणतात. नाही जाऊ शकत तुला इथंच मुक्काम करावं लागेल. बघ सकाळी काय देव विसरी आपला, माझं बाळ घरी आहे, माझं तानं बाळ सोडून आणि मी गडावर राहणं शक्य आहे? अशक्य. माघारी गेली, बुरुजाच्या 3ऱ्या टप्प्यापर्यंत पोहोचते. आईनं डाव्या बाजूनं पाहिलं, खाली पाहते अंधार आहे, साबर आहे, मोठे मोठे पशु पक्षी असतील, वन्यजीव आहे, डरकाळ्या फोडतायत वाघ, आवाज ऐकायला येतोय. विचार नाही केला आईनं, विचार न करता एकच विचार आहे मनामध्ये, जर मी घरी गेले नाही तर माझं बाळ सकाळपर्यंत मला दिसणार नाही. मग मी गेलेलं बरं का बाळ गेलेलं बरं? देव विसरी आपला, मी गेलेली बरी. रायगडावरून उडी टाकली त्या माईनं. येईल त्या हातामध्ये साबर येत असेल, काठी येत असेल, बोरकाट येत असेल, धरायच्या रांगावरचे कपडे चिंदड्या चिंदड्या झाल्या, पळत गेली माय. दरवाजापर्यंत गेली, दरवाजावर दोघं हाताची सन्नाने थाप मारली. दाद्या आतमध्ये लेकरू रडत होत, उचलून घेतलं, अरे स्तनाला लावलं, अंगावरच्या त्या वरखडलेल्या त्या पडलेल्या खुणा, निघालेलं रक्त, माय सगळं विसरली. कधी जेव्हा बाळाला उचलून घेतलं. तुकाराम महाराज गोड सांगताय, देव विसरी आपुला, जवळी घेता शिन गेला. बाबा आईचा शिन कधी जातो? हे सकाळी जेव्हा सगळे सेनापती एकत्र आलेत, का रे बुवा रात्री ती एक बाई गागत होती, कुठे गेली? चौकशी झाली आणि चौकशी अंती कळालं, हे म्हणतात ती तर त्या तळाच्याच गावची. म्हटले कुठली? पाचुरेतली. हो अरे ती आहे, गडावरून उतरलीच कशी? सकाळी 10 वाजता न्याहारी करण्याआधी तिची चौकशी केली गेली. आम्ही जी तिला बोलवलं, छत्रपती राजांच्या पुढे उभं केलं आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी विचारलं, ताई तुम्ही खाली गेलात कशा? सांगितलं 3ऱ्या बुरुजाच्या टप्प्यापर्यंत आलेली होती. माझं बाळ माझ्या नजरेपुढे होतं राज, नाही मी घरी गेलं तर माझं बाळ तडफडणार आहे, रात्रभर रडणार आहे, माझ्याच्यानं हे दृश्य न पावल्यावर बाबा मी गडावरून उडी टाकली. म्हटले मग कुठून? पाहायला गेलं, आजही रायगडाचा 3रा टप्पा बघा किती गोड आहे. खाली जर
असा एकच नाद घुमला आणि त्या कन्येला पुढे बोलवलं गेलं. लेकुरवाळी आहे, पाठीला बाळ बांधलेला आहे. दादा हिरकणी नावाचा पुरस्कार तिला दिला गेला. साडी चोळी देऊन बोलवण केलं. शरीर विसरते. मला आई सांगायची, मला आई जी तुकाराम महाराजांनी अभंगात दिली ती आई द्यायची. कधी विसरली शरीर? बाळ घरी होतं, शरीर विसरली. पण तिला त्याच्या वेदना कधी विसरली? जेव्हा बाळ उचलून घेतलं. बस संपला आपला विषय. विठ्ठल या बाळाला तुम्ही तुमचं लहानपण किती आठवलंय मला माहित नाही. ज्यांनी ज्यांनी लहानपण आठवलंय, मी आठवलंय माझं लहानपण. एक दिवशी माणसानं डोळे लावा गड्या. मी 2दा डोळे लावलेत आतापर्यंत. भोगीच्या दिवशी आत्ता परवाला डोळे लावले. आता भोगी त्र्यंबकेश्वरला चाललो होतो. माणसाने एकदा डोळे लावावे लागा त्यात वेळ आल्यावर. आणि वेळ आली पाहिजे प्रत्येकावर. आई ऐका ना, वेळ यावी. पुढं कंटेनर आहे आणि त्या कंटेनरच्या पाठीमागं एक काळ आहे. अशा मोठ्या मोठ्या मिशा आहे, काळा कुट्टा आहे. आणि गाडीवर धावून आला पुढून. आणि इतका जोरानं धावून आला आणि जो गाडी त्या कंटेनर खाली गाप पण गेली. चालवायला मीच होतो. निवृत्तीनाथ दादा तिथं होते. आणि निवृत्तीनाथ दादा म्हणले, ए ही माझ्या जिल्ह्यातली माणसं आहे. काळा, ए काळ्या, हक्क तुझा नाही यांच्यावर, हक्क माझा यांच्यावर. हो बाजूला. रामदास महाराज निवृत्तीनाथानं काळाला जेव्हा हिसक्या सरशी माग ओढलं ना, उघड्या डोळ्यानं हे दृश्य पाहत होतो. कंटेनरचं बोनट माझ्या समोरचे काच तोडून माझ्यापर्यंत आलेलं होतं. पण मला खांद्यावरचं उपरणं सुद्धा खाली पडू दिलं नाही आणि डोक्यातली टोपी पडू दिली नाही. आखी गाडी गेली पण कुठं खरोच येऊ दिली नाही. डोळं झाकून पाहिलं मी. याला म्हणतात काळ आणि याला म्हणतात निवृत्तीनाथ. सेवा पाहिजे आणि आपली दोरी पक्की जर असेल ना राजाव, आणि आपण केलेली सेवा जर मुख्य त्याला मंजूर असेल ना, तर येणारा काळ सुद्धा माग जातो. डोळे झाकून कधीतरी पहा. मी पाहिलं, भोगलंय. दुसरं डोळे झाकणं सांगतो. आपली आई लहानपणी आपल्याला मांडीवर घ्यायची. तुम्हाला घेतलं असं? तुम्ही लहानपण आठवलं? मी आठवलं. लहानपणी अशी मांडीवर घ्यायची. सांगू आम्ही जी आईला लेकरं 1-2 नसायची. आताचा काळ लय चांगला आहे. हम दो हमारे दो. विचारा 2-4 म्हाताऱ्याला, विचारा. किमान 4च्या खाली तर गावच नव्हतं. 3-3 लई तुरळ आहे. 5-6 असं डझन, अर्धा डझन, पाऊण डझन, डझन आहे काही. ये बघा आमच्या दुसऱ्याने महाराज 11 आहे. टाळ्या झाल्या पाहिजे एकदा. होऊ द्या वोटिंग वाढ ना आपलं. होत कालपर्यंत तुम्ही आम्ही होतं ना. बाबा मला आई सांगायची, तुकाराम महाराजांनी सांगितलं, या अभंगामध्ये सांगितले. मला 3ऱ्या चरणावर आणायचंय तुम्हाला झटपट. अगदी 12 पर्यंत मी तुम्हाला सगळं सोडून देणार. ऐकायचं. आई बघा ना, आज ज्या कार्यक्रमानिमित्त आलोय ना आपण, इसार जाय बघा. एकनाथराव 10 वर्षापूर्वी गेलेत, तुम्ही पाहिलेत. त्याआधी ही जोडी मस्त कुटुंबामध्ये एकत्र आलेली असणार. लग्न होऊन नवीन नवरी या घरात आली असणार. सार जाय किती गोड कुटुंब आसन गरिबीचा काळ सुरुवातीचा होताच. सुरुवातीला त्यांनी थोडी गरिबी सुद्धा काढली. काबड कष्ट करायची. देवा पांडुरंगा काय गोड आहेस रे आमचा प्रपंच. पण आमच्या प्रपंचामध्ये जोपर्यंत तू नाही तोपर्यंत आमचा प्रपंच सुखाचा नाही. म्हणून देवाकडे कदाचित सारजाईन आणि एकनाथ बाबांना नवस केला असेल रामदास बाबा. जगन्नायक प्रसन्न व्हावा. जगन्नायक म्हणला मला नाही आता यायचं कदाचित,
कदाचित, पण माझ्या रूपामध्ये एक लहान पोरग पाठवू का? म्हणले पाठवा ना. असं भगवंत लहान अवतार जेव्हा धारण करतात का, त्या अवताराला वामन म्हणतात. यांच्या कुळामध्ये पहिलं मुलगा जन्माला आलं, त्याचं नावच वामन ठेवलंय. बघा ना काय गोड आहे. देव म्हणला बरं झालं बुवा, एका कुळामध्ये आपल्याला जन्म मिळाला आणि पाचोऱ्यासारखं गाव भोगायला मिळालं, काय गोड आहे. पण भगवान शंकर आले विष्णूला कुठं करमत आहे, दमत मारे ना. दुसरं अपत्य झालं, त्याचं नाव विष्णू ठेवलं आईनं. बघा ना तुम्ही, मागं बॅनर दिसतंय का? दिसत असन. गड्या हे दोघं आले, पण म्हणले अरे हे सगळं खरं आहे, पण या गावगावच्या भजनावर प्रेम कोण करीन? कसा आहे भजन्या असू द्या, कोणती चाल म्हणू द्या, त्याला समर्थन देणारा पकवाजा चांगला लागतो. गावगावच्या भजनाला जुन्या लोकायला एकच चाल चांगली यायची, तुका म्हणे माझे ढांग 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 ढांग. कोणती म्हणू द्या महाराजी, कोणती चाल म्हणू द्या. आमच्या म्हणले अरे बकवाजा जर सुतात नसन तर ती चाल वाया जातील राजा हो. म्हणून हे दोघं आले, ब्रह्मा आले, विष्णू आले. अरे पण दोघाही जरी येऊन समाधान नाही ना होणार. म्हणले मग अरे मी कसा मागं राहू, मला कसं जमन मागं राहून. म्हणले मग या तिघाईचं प्रतीक म्हणून मीच येतो ना. भगवान दत्तात्रयाचा जन्म झाला, दत्तात्रय भगवान. पुढे जातो बाबा, गेटवर उभे. बघा ना किती गोड आहे बघा हे प्रपंच. मी लहानपण सांगत होतो ना तुम्हाला. शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी पोटी, शुद्ध बीजा पोटी, ए फळे रे यांना का प्रमाण म्हणायचं होतं माहिती का? यांच्या रसाळायचं काहीतरी आलं पाहिजे मध्ये या दोन्हीच. बाबा नावा करता माणूस काही करीन असो. शुद्ध बीजा या रसाळायचं व्हायना ना काही. राजे रसाळ चला. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ दोघं जेवण खर का ना. अजून कोण कोण आहे असं थोड्या वेळा संपत आला टाइम. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ. अहो या आईला अजून सांगू आईबद्दल, अजून सांगतो ना. आताशी तर पोरायचं झालं, पण ही सगळी पोरं एकत्रित धरण्याकरता निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान ही तिघं होते खरं. पण यांच्या पाठीमागं आदिशक्ती जर नसन तर यांची भिंत चालणार नव्हती. हा 1400 वर्षाचा चांगदेव काळाला परत पाठवायचं, पण त्याचा गुरु कोण झाला असता? यांना एका दोरीत बांधणार कोणीतरी पाहिजे. पण दोरी तुटली, मग दोरी तुटू शकते. म्हणले मग त्यावेळेला शोध लावला, दोरी नाही यांना चांगलं पक्क जर बांधायचं असेल तर तारच पाहिजे. म्हणून ताराताईचा जन्म आहे. काय गोड आहे बाई. बॅनर दिसतंय ना. वा वा नाही वा वाच आहे. एकदा या आईन बाबानं ठेवलेल्या नावाकरता टाळ्या वाजल्या पाहिजे. गोड आहे वा. चला नंतर यांच्या पोरांची नाचसुनाची आधी मग लग्नात. त्या गौरवचं लग्न झालं का मग येणार आहे मी. हा नंतर काय 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 आपलं कुठपर्यंत आलं तर आपलं इथपर्यंत आलं होतं. काय लहानपण एवढे लेकरं असायची. मला तुम्हाला अभंगाच्या 3ऱ्या चरणात न्यायचे आहेत. ही आई लहानपणी जेव्हा लेकराला जेवायला खावायला घालते ना, अशी लेकरं जवळ बसलेली असायची. तुम्ही पाहिलं नसेल गरिबी, मी पाहिली गरिबी. तुमच्याकडे इकडे कसा बागा बगीचाचा भाग आहे, पण आमचा चांदवड तालुका यार दुष्काळी भाग होता. बाबा पाऊस जर चालले ना, धाब्याची घरं होती जुनी. हे म्हातारी माणसं 2-4 बसलेली आहे ना, यांना पाहिलेले. हे बघ ह्या 2-3 म्हाताऱ्या पात्रावाल्या. धाब्याची घरं होती, धाब्याची. पाऊस जर चालला तर पाऊस 2-4 दिवसाचा नव्हता. पप्पू महाराज 8-8, 10-10 दिवस, 15-15 दिवस, महिना झडी चालायची. विचारा आमच्या त्र्यंबकेश्वरच्या लोकांना.
लय अवघड. आज बी तिकडे चालतंय अजून पाऊस तसा. असा पाऊस चालायचा, 2-4 लेकरं आणि हात टोंग्या देवळात पत्ते काढायचे. म्हातारी घरी. बाबा लय दिवसाचं नाही सांगते मी जुनं, आता त्यातली माणसं तुम्ही अजून आहेत. म्हातारी ना ती लेकरं जवळ घ्यायचे, जसं पाखरा जवळ ते चोची मधून ती पक्षी जशी दाणे उचलून पक्षाला घालते का, यानं म्हणायचे आई आई मला, याच्या घास एक, त्याचा एक, त्याचा एक. आईनं एवढ्या एवढ्या अशा तोंडामध्ये घास भरवायची लेकरायला. दादा खायला का पोळ्या, आणि खायला का त्यांना का काय खिचडी भात मिळत होते. अरे जर घरामध्ये 15 माणसं असली, एखादं पाहुणं आलं नवीन नाही करी बाबा, तर पाहुण्याबरोबर एकच माणूस जेवायला बसायचं, अख्खं घर वाटेवर बसायचं. तो लय दिवसाचं जुनं नाही सांगत मी, मला माय सांगायची. तुकाराम महाराजांनी 3ऱ्या चरणात सांगितलेली. जेव्हा माय ते लेकराला खाऊ पिऊ घालत होती, बाबा पातळ लई नव्हते, माझ्या आईचे मोजलेत नाही. आता आई जळण, बापाई जळण, पोरगाई जळण, एवढी एकट्याच आईची. लाकडं घ्यायची गरज, एवढी पातळ आहे. 2 असायची, एक वाळत आहे एक वल्लय. झड चालली, पातळ वाळू घातलंय, अजून वाळलेलं नाही. मायनं पदर झटकला, बाब्या मांडीवर आणि तेवढ्यात बाहेरून सका पळत येतो. दना 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 चिखलाचे पाय तसेच आहे. आई काय करत होती, स्वतः एक घास मुखात घेत होती आणि एक दुसऱ्याला घालत होती. जे लेकरू दना दना पळत आलं, दुसन बाबा तसं कच 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 अंग शेवदत आलं, त्याला काय माहित नाही. आईच्या जवळ आलं आणि असं आईच्या कानाला धर, केसाला धर. आईच्या सगळी शेणानं भरली रे, सगळी गाळानं भरली माय. आणि तेवढ्या जे खात होतं ना, त्याच्या पोटाला लोळ यावा आणि त्यानं तिथंच पिरिरी करावं. काही कळत नाही बोला लहानपणी, आम्ही तीच होतो. काय त्याला का आता होऊन हे कळत होतं का, काय नाही. मायनं तसाच हात अरे पाण्यानं धुतला असं, पण स्वच्छ धुतला. हिच्या हाताचं तिखट मिखट त्याच्या गुदवाराला लागायला नको. बाबा किती त्रास आहे. तुम्ही आई झाला नाही, आया झालेल्या विचार. तुकाराम महाराजांनी आई दाखवली तुम्हाला मला ह्या भागात. तुकाराम महाराज म्हणतायत, अरे प्रेमानं त्याला दही भात खाऊ घालण्याकरता असा हात पुढं करते. अरे पळत अंगावर चढलं, एक घास मायच्या अजून पोटात गेलेलं नाही. देव विसरली ना माय तुमच्या माझ्या करता, विसरली शरीर. त्याच हाताने त्याचा बुधवार साफ केला असन, त्याला घेऊन आली, घरातली सगळी लेकरं जवळ बसवली. आई त्याच हातानं आईनं मुखात घास घातला असेल ना स्वतःची. जगात सगळ्यात जवळ सगळ्यात जास्त प्रेम करणार, मी तुम्हाला कीर्तनाच्या सुरुवातीला हे 2 तत्व बोलून गेलो. एकही पात्र नाही, एकच पात्र आहे, त्याचं नाव आहे आई. आणि ती आई तुकाराम महाराजांनी तुम्हाला मला सांगितली. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाय, तुझे उपकार भेटणार 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 नाही.
अमृताहुनी गोड पाजिराची पाना तुझ्या या प्रेमाची कधी जाण झाली नाही अनमोल जन्मदिला गाय तुझे उत्तर भेटणार नाही अनमोल बाबा गोड आईबद्दल अनेक प्रकारानं गोंजरलंय. आईबद्दल अनेक फक्त 12 वाजून गेले म्हणून मी जरा धावता. माझ्याकडे 10-12 मिनिटं शिल्लक राहिलेत सांगितल्याप्रमाणे. मला दिलेली वेळ संपत आली. एक 10-12 मिनिटं माझ्याकडे शिल्लक आहे तेवढे मी घेणार आहे. 12:15चा टाइम मला दिलेला होता पैकी 12 वाजून गेले म्हणून आई तुकाराम महाराजांनी पहिल्या चरणामधून सांगितलंय की मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती. बाळाची व्याप्ती व्हावी या आईच्या चित्तामध्ये ठरलेलं गणित आहे. त्याकरता देह विसरले आपुला जवळी घेता शिन गेला. देह विसरली शिन जातो. बाबा दावी प्रेम भाते प्रेमानं बाळाला जवळ घेण्याकरता ती जर हात पुढं करत असेल आणि त्यानं अंग चेवन तुडून गेला असेल तर आईनं कधी त्याचा राग मानला नाही. देह विसरली. आता मला आईसाठी बोलायचंय आणि आई हा विषय आज मला दिलेला आहे म्हणून सांगतोय. ऐकायचंय तुम्हाला. एक आई सांगतो अशा वाटतो भजन करा विठ्ठल. एका राजानं स्वप्नामध्ये एका राजानं स्वप्नामध्ये आपलं राज्य सगळं विश्वामित्राला दान करून दिलं. स्वप्नात इथं जागृतीत कबूल केलेलं थोड्या वेळ आपण केव्हा बोललो होतो. स्वप्नात राज्य दान दिलं. दिवस उगल्यावर आई आई ऐका ना ताई एवढीच आई सांगतो थांबतो. आई आई दान केलं शब्दार बाबा. दान दिल्यावर सकाळी दिवस उगला. अजून पूजापाठ बाकीच होता. स्नान संध्या झाली आणि राजा आसनावर येऊन बसला आणि इतक्यामध्ये विश्वामित्र आले. आल्यावर सांगितलं राजा काय करतोयस. पूजापाठ चाललाय. बसा ना स्वामी. बसा कोणाला म्हणतोस. तुम्हाला बसत नाही. 3.5 तोळे सोनं दे चाललो लगेच. आई सांगायची 3.5 तोळे सोनं दे मी लगेच माघारी निघालो. राजाने हात केला सेनापती तिजोरीकडे जा 3.5 तोळे सोनं आणा. तुम्ही बसाल तर खरं. विश्वामित्रजी बसा ना खाली. कोणाला सांगितलं रे सोनं आणायला राजा. हे हरिश्चंद्रा ज्या तिजोरीकडे पाठवलंय ती तिजोरी रात्री मला स्वप्नात दान केली आठवत नाहीये तुला. माफ करा चुकी झाली. राजन तिजोरी माझी नाही. माझ्या माझं मला परत करतोय आणि वर तोंडानं बोलतोय असं माझं. विश्वामित्रानं रागानं उठवलंय आणि एवढा यांचा गजा चाललाय ना. हे सगळं पाहणारी कारभारीन घरातून तातडीनं बाहेर आली. तिच्या मागे एवढं 3-4 वर्षाचं लेकरू पळत आलंय. कारभारी काय झालं कोणाचं भांडण झालं एवढ्या सकाळी. एवढा गोड साऊंड आहे कोणाचा वाचतोय म्हणून ती बाहेर पाहायला आली. विश्वामित्रजी दर्शन घेते. थांब आधी आमचा वाद मिटू दे. तारामती माग हो. तुझ्या नवऱ्यानं रात्री स्वप्नामध्ये समग्र राज्य मला दान केलेलं आहे आणि मला सोनं आणून द्यायला तयार झाला. आई सांगतो सुनील महाराज आई एवढी आई ऐकायची. राज्य दान दिलं. हो दान दिलं. 3.5 तोळ्याची व्यवस्था करा पहिली. मला सोनं आत्ता पाहिजे आणि नसन निघा घराच्या बाहेर. घराच्या बाहेर हकलले. घर नव्हतं तो राजवाड्यात होता. राजवाड्याच्या बाहेर अशी लोक बसलेली आहेत सगळे. राजवाड्याच्या आजूबाजूला येऊन बसले. तारामतीला आया बाया म्हणू लागले हे तारामती अगो काय झालं एवढं काय कल्ला घरामध्ये. काय नाही माझ्या नवऱ्यानं रात्री समग्र राज्य दान केलंय. याला म्हणतात पतीचे आमता अनुसरून पतिव्रता. नवऱ्यानं काय बी करू दे बाईनं टाळ्याच वाजवल्या पाहिजे त्याच्यासाठी. करा धनी तुम्हाला काय करायचं मी आहे तुमच्या पाठीशी. नाही तर नवरा जर म्हणला उंबर तर बायकोन म्हणायचं समजायचंच नाही. दोघं निघाले. दोघांच्या मागे त्यांचं लहान बाळ आहे. रस्त्यानं चालायला लागले. विश्वामित्रानं त्या वरुणाला आज्ञा केली. ए वरुणा एवढा
दगडाच्या लाया झाल्या पाहिजे, झाडं उभी जळाली पाहिजे. बाबा एवढं ऊन पडलं ना, एवढं ऊन पडलं, तळा दगड फुटले. आणि एवढ्या तप्त उन्हामध्ये आता मात्र या बाळाला ताण लागला. कोणाला? एवढ्या पोरा. राजा हरिश्चंद्र तारामती म्हणतायत, हे राजा ताण लागलीस तुला, थांब वनामध्ये एखादं काहीतरी मिळेल आपल्याला पाणी प्यायला साधन. आई आहे शेवटी इकडं तिकडं पाहायची. राजा हो, तिच्या डोक्यावरचा पदर काढला, बाळाच्या डोक्यावर टाकला. आता हल्ली सुद्धा काही लेकरं आपल्या आईला सोडून बाहेर राहतात ना, आपली आई गावाकडे राहते ना. त्यांना विचार केला पाहिजे, अरे एक दिवस हरिश्चंद्राची तारामती जसा लेकराच्या डोक्यावर पदर टाकत होती ना, आपल्या सुद्धा आईनं आपण जर रानात तिच्या कड्यावर गेलं असेल ना, तर तिनं आपल्या डोक्यावर पदर टाकला असेल, त्याची जाणीव तुम्हाला मला व्हायला पाहिजे. आता आपण म्हणतोय ना, ए राणी बायको तुझ्यासाठी काही पण. आम्ही वृंदावनला होतो, मला जर घरून फोन आला ना, ती मला नव्हती सांगत, रामदास महाराज तुमच्या दाजीला सांगा पोराय करता कुच्ची आणा म्हणा. आहे ती वाटतच तिला डोक्यावर पदर असावा लागतो. तुम्हाला सांगितली ती कुच्ची, मला नाही सांगायची. त्याला माहिती आणि काही नाही काय, याला काय सांगून उपयोग आहे. ते भावाला सांगा विनोद नाही. आता जो म्हणतो ना, ए राणी तुझ्यासाठी काही पण, त्यानं एक दिवस विचार केला पाहिजे. अरे जेव्हा तू लहान होतास ना, जेव्हा तू लहान होता तेव्हा तुझी आई तुला रानात न्यायची, तुला ऊन लागू नये म्हणून तुझ्या डोक्यावरचा पदर ती तुला द्यायची. राजा त्या पदराचा तरी ठेव मान. त्या आईला म्हण, आई तुझ्यासाठी काही पण, हे आई खरंच तुझ्यासाठी काही पण. त्या बायकोला आईला एक दिवस म्हणावं, एवढं बाळ आहे आई, जाऊ दे मला अजून ताण नाही चांगली. त्यानं पाहिलं रानात काहीच नाही, तेवढ्यामध्ये विश्वामित्रानं लीला केली. मला आई सांगायची किती दुःख आई सहन करते, शरीर विसरते माय, विसरलीस. मी तुम्हाला आत्ताची नाही पुराणातली एक माय सांगितली. मग आत्ता एक माय सांगतो, 2 नंबर जगातली 2 नंबर गोड माय आहे, इतिहास गोड आहे माईचा. हो ती आई रस्त्यानं चालत होती, विश्वामित्रानं मायावी तिघजण तयार केली. देवा पुढे बसा साहेब, हा मायावी तिघजण तयार केली. आम्ही काशीचे ब्राह्मण आहोत म्हणले, आमच्या पाया पळतायत, ब्राह्मण लोक आहेत, आम्हाला पाय भाजलेत, आमच्या पायाला चटके बसतायत. एक करा ना, हो तुमचे जरा राजेशाही कपडे दिसतात, तुम्ही चांगले दांडगे दुंडगे दिसतात, तुमच्या पायाची चप्पल मला द्या ना. हो यांच्या पायाची चप्पल त्या वानप्रस्थांना देऊन टाकावी. होते तोच मुलगा पाणी मागतोय, बाबा पाणी नाही. माय धावती इकडं तिकडं पाहते, झाडाची पानं तोडायची, हातावर रगडायची. लेका ए थांब, यानं ताण जाईल तुझी, रस तोंडात पडायची. कसं जाईल ताण, पाण्यानं ताण भागते, ताण दुसऱ्यानं भागत नाही. लेकरू इकडं तिकडं पाहायची. बाबा आई सांगतोय मी तुम्हाला, राजा हरिश्चंद्र आणि तारामती पुढे आहे, आणि एवढं त्यांचं लेकरू त्यांच्या बरोबर आहे. संध्याकाळ झाली, अंधार पडला. आता टिपटिप अंधार पडतोय. विश्वामित्रानं लीला केली, वनालाच आग लावून टाकली, आणि आगीमध्ये माय भोऱ्यात सापडली. एका बाजूला हरिश्चंद्र ते लहान बाळ, एका बाजूला माय लेकाची ताटातूट झाली. उर बडू बडू रडते. पहाटेचा प्रसंग आहे. विश्वामित्रानं 2 प्रेत आणले, एक लेकराचं आणि एक त्या मुलाचं बापाच दाखवले. ते बघ तुझे लेकर. मायावी खेळ होता, थोड्या वेळानं नाहीसा झाला. कळालंय. दुसऱ्या दिवशी बाजारमध्ये उभं राहिले, आणि बाजारमध्ये उभं राहिले. काशीचा हा बाजार आहे मोठा, मला विस्तारित सांगायला वेळ नाही. आई सांगायची, पटकन थांबवायचं, कीर्तन थांबवायचं. आई जेव्हा काशीच्या बाजारमध्ये डोक्याला तुरा लावून उभी आहे, वाळलेलं गवत डोक्याला बांधलंय, बोली लागली. काशीचे काही महान पंडित आले, त्यांनी पाहिलं चांगला दष्टपुष्ट माणूस दिसतो, हा जर घेतला तर गंध उघडून द्यायला कामात येईल, पूजा पाठाला कामात येईल, लेकरू आहे पूजेला कामात येईल.
यांना गिराईक लागायचं नाही तोपर्यंत एक वेश्या होती, तिला कळलंय आपल्या बाजारमध्ये एक सुंदर स्त्री विकायला आली, तिचं नाव आहे तारामती. पहिलं गिराईक तिला लागलं. सांगितलं गेलं, तारामती तुझा व्यवहार आम्ही करतोस, चांगलं होईल, देह विक्री केली तर धंदा चांगला चालणार आहे. तारामतीला घेतलं गेलं. त्याच काशीमध्ये असणाऱ्या एका विप्रानं, एका सदग्रस्तानं त्या तारामतीचा व्यवहार बाजूला केला आणि स्वतःच्या घरी स्वयंपाका करती ब्राह्मणा करवी ही मुलगी घरी गेली. मुलगाही घरी नेला. मला आई सांगायची शरीर विसरते, बस थांबायचं. आई स्वयंपाकाच्या कामी आहे आणि मुलगा मात्र आता हा तिथं त्या बाबाच्या सेवे चाकरी करता फुलं रानात आणायला जायचा. आणि हा हरिश्चंद्र राजा या दोघांपेक्षा वेगळा आहे. एका डोंब्याच्या घरी त्याला काम मिळालं आणि त्या डोंब्याच्या घरी हरिश्चंद्र राजा पाणी व्हायचा. मला राजा नाही आई सांगायची. आता ऐका, हा हरिश्चंद्र राजा बाजूला आहे, एक मुलगा आणि एक त्याची स्वतःची धर्मपत्नी, दोघ जण एका आश्रमामध्ये स्वयंपाक करतायत. रानामध्ये फुलं आणायला गेला आणि कचकन एका नागाच्या फण्यावर पाय पडला. नागानं पाय पकडला, पोरग जागेवर गतप्राण झालं, पडलं. हे काही मुलांनी पाहिलं, पळत आले, नाहीला सांगितलं, आई 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 तुमचा बाळ अरण्यामध्ये पडलाय. पळत गेली, अंधार पडलेला आहे, बाळाला उचललं, स्मशानाकडे नेणार आहे. आई सांगायची शरीर विसरते. किती विसरावं शरीर, किती विसरावं शरीर. हरिश्चंद्राला पाणी भरता येईना म्हणून हरिश्चंद्राची ड्युटी बदलली आणि हरिश्चंद्राला एका स्मशानामध्ये काम लागलं. येणारी प्रेत जाळायची. ही माय आपलं लेकरू घेऊन आता कोणाकडे जाणार ना भावकी नागाव राज्यदान केलंय, दुसऱ्याच्या घरी स्वयंपाक करून लेकराला खाऊ घालणारी आई. किती वाईट दिवस आहे आईवर. आता मात्र एक राणी असणारी स्मशानात जाते आणि काचा कुचा गोळा करते. लोक जाळून गेलेलं उरलेलं सरपण घेतलं योगीच, त्यावर बाळ ठेवलं, अग्नी प्रज्वलित करणार आणि पेटवला. तो त्या स्मशानाच्या राखणदारानं म्हणजेच हरिश्चंद्रानं पाहिला. कोणाचं बाळ आहे कळलंच नाही. जसा पळत आला ना, ठाणकनी त्या सरणाला लात मारली, पेटणार बाळ बाजूला जाऊन पडलं. आई दुःख, एकुलतं एक पोरग आहे, स्वतःच्या नवऱ्यानं लात मारली, अजून कळलंच नाही. पण माझ्या बाळाला अंत्येष्टी करायला सुद्धा स्मशानात जागा नाही. देह विसरली माय, मला देह विसरली एवढंच द्यायचंय. माय देह विसरली, बाळाला असं जवळ घेतलं, उराला घेतलं, अजून त्याला अग्नी लागलेलाच नव्हता. कुठं कुठं त्याची शरीरावरची थोडी डोक्याची केस गुळाळली असते, थोडे थोडे कपड्याला अग्नी लागलेला आहे, पूर्ण विजला गेला. दन पाऊस चालू झाला. आता पाऊस ओसंडून व्हायला लागला, स्मशानामधून पाणी वाहतंय. आता स्मशानात बाळ जाळायला जागा नाही, प्रेत आहे रक्तानं. आता मात्र डोळे ओले झाले, पाण्यात नाही, रक्त यायला लागलं डोळ्यातून. दात एकमेकावर आपटून दात हलायला लागले, हिरड्यांमधून रक्त यायला लागलं. आणि त्याला सांगू लागली, अरे कोण आहेस तुम्हाला माहित नाही, माझं एकुलतं एक बाळ आहे रे, हरिश्चंद्र राजाचा पोरगा आहे हा, हिला तारामती म्हणतात. माझ्या बाळाला जाळायला जागा नाही, माझ्या बाळाला अंत्यसंस्कारासाठी स्मशानामध्ये जागा नाही. माझ्या राजाला, माझ्या नवऱ्याला जरी हे दुःख कळालं, माझ्या नवऱ्यानं अरे राजपद भोगलंय, फक्त त्यानं त्यागलाय, त्याचं ते दिलंय दान म्हणून राज्यातून बाहेर आहे 4 दिवस. त्याला कळाल्यावर सांगत तुला नको नवऱ्याच्या बडायक्या मारून मित्राचा आहे. जवळ आला आणि मग राणीकडे बघितलं. राणीच्या दुई स्तनामधून पाणी नाही, तर दुई स्तनामधून रक्त नाही, दुई स्तनामधून दूध येत होतं. आणि राणी स्वतःच्या मुखानं म्हणत होती, ए बाळा, ए अरे सांग ना आता हा पाला कोणाला पाजू. रोहिदासा दरदरोनी तिच्या स्तनी आला पाला, दरदरोनी तिच्या स्तनी आला पाला.
कोणाला पाजू रे हा आता पाजू कोणा रोहिदासा डोकं आपटू रडायला लागली दादा त्यावेळेचा प्रसंग इतका गोड सांगितलेला आहे का ते बाळ आता उठणार नाही हे जरी आईला कळालं पण स्वतःचं शरीर मात्र आईनं रक्त बंबाळ करून घेतलं बाळ गेल्याच्या नंतर स्वतःचं शरीर आई विसरते एक आई पाहिली बाळ घरी आहे बाळासाठी शरीर विसरती एक रायगडावरची हिरकणी नावाची माय पाहिली आणि बाळ गेल्याच्या नंतर आपल्या मुलाचं कल्याण हो असं असणारी तिसरी माय म्हणजे जगातले संत आहे वंदनीय ब्रह्मलीन गुरुवर्य आपले दामोदरजी बाबा नाव नाही घेत त्यांचं वापरत नाही परंतु वंदनीय पूजनीय बाबा म्हणतात जगातली तिसरी माय आहे म्हणजे संत कुठलाही हित नसताना जसं आई आपल्या बाळावर प्रेम करते आणि शरीर विसरते तद्वत तुकाराम महाराज म्हणतात मी सुद्धा संतांच्या पायावर लोळवण घेत असताना माझ्या संतांना त्याचा त्रास होत असेल किती होत असेल पायाला झुंबल्यागत होत असेल परंतु ते लोळवण घेतलेलं माझ्या संतांनी कधी माझा धिक्कार केलेला नाही माझे संत मला जवळच घेत गेले जगातली ही 2 नंबरची नाही जगातली ही सगळ्यात मोठी माय म्हणजे संत आहे आणि अशा संतांच्या पायावर मी लोळवण घेतो अभंगाचं शेवटचं असा गोडा अशा अभंगाचा आईच्या सेवेसाठी निवडलेला होता जी माय मी तुम्हाला सांगितली जी माय सांगितली ही मी नाही सांगितलेली तुकाराम महाराजांनी आईचं वर्णन केलंय सध्या बाबा आपल्या लोकांनी आपल्याबद्दल नाही बोललं पाहिजे पण सध्या हा फंडाच निघाला देखणाला जोमायला लागली काय बाबा आईचे गाणे म्हणते काय बा कीर्तनातून आई सांगत तुकाराम महाराजाचे अभंग काढून घ्या आम्ही सांगणार नाही उद्यापासून तुमचं काय मत ना आई संदर्भातले आईचे गाणे नाही म्हणलं पण आई मात्र सांगितली पाहिजे का माहिती जगात सगळ्यात मोठं दैवत जर असेल तर ती माय राजावर नाही देव पाहता आला नाही देवाला जाता आलं एक काम करायचं काहीच नाही आपल्या आईला आणि आपल्या बापाला परातीत उभं करायचं आईच्या आणि बापाच्या पायावर ऊन पाणी घालायचं चांगले पाय धुवायचे आणि त्या पायाचं पाणी जर आपण तीर्थ म्हणून प्यायलं ना जगातल्या कोणत्या देवाला जायची गरज आपल्याला राहणार मी मागेही बोललो योगेश महाराजांनी 2दा टोकारलं मला तुम्ही तुमच्या आईची आणि तुमच्या बापाची ती थीम बनवली ती स्टेटसला काढून ठेवतात मी सांगितलंय मला माझ्या आईच्या आणि बापाचं वर्ष श्राद्ध झाल्यावर डोकं आपटू जरी त्यांचं तीर्थ घ्यायचा प्रयत्न केला ते मिळणार नाही खरंच भाग्यवान आहोत का माझे आईबाप अजून जिवंत आहे आणि त्यांचा पोरगा त्यांचे स्टेटस तुमचे स्टेटस ठेवून तुम्ही काय नाही मतदानापुरते मला 5,000 द्याल मतदान संपल्यावर तुम्ही पडल्यावर मला विचारणार सुद्धा नाही मला माझे मायबापच कामात येतील कधी माहिती ही आई आज तिथून जी सारजाई पाहते ना ही आई या तिघा लेकरांनी आणि एका कन्येनं जे तिच्यासाठी दान केलंय आणि तुम्हाला मला एका मंडपाखाली
खाली बसवलंय ना, तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगू दादा, ती माय काय म्हणत असन, ती माय म्हणत असन, अरे ज्या पितरांचं तुम्ही करतायत ना ते पितर तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, कल्याण इच्छिती सदा त्यांची किंवा त्या कुळाचं कल्याण हो आशीर्वाद देण्याकरता आपण मायबापाचं करायचं असतं. असं झालं, आपलं कीर्तन संपलं. कीर्तनाच्या शेवटी सांगतेसाठी सांगून चाललो. कीर्तनातून काय न्यायचं, कीर्तन कशासाठी असावं, मी सुरुवातीला पण बोललो. कीर्तनातून न्यायचं काहीच नाहीये. कीर्तनातून नेणारा कीर्तनकार आहे ना, तो नेईल ना 10-15 हजार, तुम्ही कशाला नेता? कीर्तनातून नेणारे आमचे रामदास महाराज आहे ना, ते नेतील. आमचे गायक मंडळी ती नेतील ना, तुम्ही काहीच न्यायचं नाही. कीर्तनाला आल्यावर तुम्ही देऊन जायचं. तुम्हाला काय द्यायचं, इथं आल्यावर एकच द्यायचंय फक्त. हे लोकांनी जेवढं पंक्तीला शिजवलंय ना तेवढं खाऊन आणि ढेकूर द्यायचंय, बाकी काहीच करायचं नाही. आणि तुम्ही तेच करत नाही. 2 दान तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितले, एक पिंडदान, एक ज्ञानदान. ज्ञानदान कशासाठी याचं महत्व आपण पहिले कीर्तनातून पाहिलं, पण आता अन्नदानाचं महत्व राहून गेलं. तेवढं सांगतो आणि थांबतो. देवा, या सारदाईचे प्रित्यर्थ या लेकरांनी जे अन्नदान केलंय ना, यातले 90% लोक आता कीर्तन संपल्यावर म्हणणार आहे आम्ही खात नाही. मग कोणा करता केलं हे? पातेल्याच्या पातेले फेकून द्यावं लागत आहे. श्यामबाबा कोणाच्या तिळ खात नाही ना, माझ्या दाव्याच्या दिवशी सगळे गलुरी घेऊन बसणार, कावळ्याला सुद्धा खाऊ देणार नाही. आमचा साऊंडवाला तर नियम धरून हाणीन. पण तो खात नव्हता आणि त्याचं काय खात्यात? 3 लोकांना खाऊ नये. एक साधू, हे साधू आहे भगव्या कपड्यातले, हे दोघं, या साधूने खाऊ नये कोणाच्या घरी. का? पर अन्न यांना वर्ज आहे. 2 नंबर साधक, हे साधक मंडळी आहे, यांना का खावं दावा श्राद्धाचं? यांना पर अन्नच वर्ज आहे. यांनी स्वतः भाकरी करावं, स्वतः दाना खाव्या, आम्हाला जेव घालावा. साधू, साधक. आणि तिसरा रोगी. आमच्या दादाला डायबिटीज आहे, तुम्ही काय जिलेबी खावा. त्यांच्या शेजारच्या वात येते ना, भात खाऊ नये. त्यांच्या शेजारच्याचं पोट दुखत त्यानं उसळ खाऊ नये. पण दुसऱ्याने बाबाला काय झालं जेवायला? खाल्लं पाहिजे. वा, टाळी वाजली पाहिजे. काही खात्यात ते, काही म्हणजे दहाव्याचं श्राद्धाचं. हा, हे नाही ऐका, पुढे जाऊन ऐका. 3 लोकांना खाऊ नये, बाकीच्या विनेकरी बाबा पंक्ती धरल्या पाहिजे. जो धरीत नाही पंक्ती त्याला माकडं आणलं पाहिजे. तो म्हणतो ना मला यायने बंद केलंय, मी त्यांच्याकडे जातो, त्यांचा ग्रंथ आणतो. का सांगतोय मी तुम्हाला? दहाव्या श्राद्धाचं खायचं. एक शीत दिदले अन्न, दत्ता भाऊनं 1 शीत अन्न दिलंय. दिदले अन्न कोटी कुळाचे होय उद्धरण, यांच्या कुळाचा उद्धार होण्याकरता अन्नदान असतं. राजो, मलाही जायचं, माझ्या श्राद्ध तुम्ही घालणार आहे ना, मग कोण खाईन? म्हणून 3रा विधी हा मुख्य केला जातो. याला अन्नदान म्हणतात. अशा 3 विधीला आलेल्या सगळ्या आप्तगणांच्या चरणाविंदावर कोटी कोटी वंदन. आईच्या चरणावर वंदन करतो आणि सेवेला थांबतो. विठोबार यांचं पूजन होईपर्यंत बोलणार आहे. यांचं पूजन झालं, आमच्या दादापर्यंत आलं, आपण थांबणार आहे. म्हणून करता ज्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जिल्ह्यातली आता कोणाकोणाची नावं घ्यावं, कोणाकोणाची ठेवावं म्हणून मी कोणाचीच घेतली नाही. आता इथून जर नावं घ्यायला सुरुवात केली आणि येणेकऱ्यापर्यंत जायचं असलं तर महाराज 1 तास तर नक्की लागणार होता. जाऊ द्या, मग सगळ्यांचे एकत्र घेतले. म्हणून ज्या संतांनी आपल्यापर्यंत हा मार्ग दिला, ज्या संतांनी आपल्याला इथपर्यंत आणलं, ज्या संतांनी
महाराजांनी हे सगळं आपल्यापर्यंत ठेवून आणि स्वतः मात्र समाधिस्थ झाले. अशा श्रीमंत निवृत्तीनाथांच्या भागातली आपण माणसं आहोत. आपण खरंच पुण्यवान आहोत की आपण त्या संतांच्या नंतर आलो आणि त्यांची सेवा करण्याची संधी तुम्हाला आणि मला मिळाली. म्हणून एकदा त्या निवृत्तीनाथाचं भजन होईल आणि त्या भजनाकरता आपल्याला सगळ्यांना 1 मिनिट द्यायचं आहे. तुम्ही म्हणाल मग त्यांच्या भजनानं काय मिळणार आहे? त्यांच्या भजनानं आपल्याला नका का काय मिळाला, पण जी आई आता पुनर्जन्म घेणार आहे ना, जी आई पुन्हा ह्या मृत्यू लोकांमध्ये आपल्या पाचोरे गावामध्ये देवी म्हणून जन्माला यावी आणि या आईला स्त्री म्हणून परत एकदा स्त्रीत्व प्राप्त व्हावं, याच्याकरता निवृत्तीनाथाला हात वर करून आपल्याला दान मागायचं आहे. सगळ्यांनी वर हात करा. टाळ वाजणार नाही, पकवाज वाजणार नाही, फक्त वाजणार आहे टाळी. या आई करता टाळी, बस कोणा करता नाही. सगळ्यांनी एक साथ माझ्या बरोबर टाळी वाजवायची. हा हा हा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई हे गणात नामदेव तुकाराम. सगळ्यांना एक गोड निमंत्रण आहे. कार्यक्रम संपला, एक निमंत्रण घ्यायचं आणि बस सेवा आटवायची. कीर्तन संपलेलं आहे. आमंत्रण आहे, निमंत्रण आमंत्रण आवत. पप्पू महाराज एवढं आमंत्रण प्रत्येक कीर्तनामधून प्रत्येक कीर्तनकारांना द्यायचं, गायकांना द्यायचं, आभार मानणाऱ्यांना द्यायचं, पखवाद्यांना द्यायचं, ऑर्गनवाल्यांना तुम्ही सुद्धा देत जायचं, साऊंडवाले तुम्ही सुद्धा. तुम्हाला असं आहे तरी काय निमंत्रण? निमंत्रण असं आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये निवृत्तीनाथावर प्रेम करणारी अनेक मंडळी आहेत. महाराष्ट्राच्या बाहेरचे, परंतु निवृत्तीनाथाचं गोड मंदिर व्हावं अशी नाशिककरांची गोड तळमळ म्हणून समाधीचं मंदिर झालं, दगडी मंडपही झाला. आता मात्र निवृत्तीनाथाची मूर्त कुठेतरी चांगली सुबक तयार व्हावी आणि ती आपल्या आजूबाजूला असावी अशी वारकऱ्यांची तळमळ होती. म्हणून आमच्या कुटुंबामध्ये 4थ्या पिढीला वारकरी, त्या आमच्या 4 पिढ्यापासून धडपड चालली होती निवृत्तीनाथ कसे असतील. म्हणून त्या निवृत्तीनाथाचं गोड एक चित्र तयार केलं, निवृत्तीनाथाची मूर्त तयार केली. आणि तुम्ही लोक मला जे कीर्तनामधून 2-2 रुपये याच्या आधी देत गेले, हे पैसे घरच्याला न देता याची एक बँक होती, त्या बँकेचे अकाउंट आहे अजूनही तसंच आहे. त्या बँकेत ते पैसे टाकत गेलो, ते पैसे इतके नाही साचले की त्याचं मंदिर होईल, पण त्याची मात्र एक गोड मूर्त तयार झाली आणि ती मूर्त निवृत्तीनाथाची अशी आहे. अशी मूर्त निवृत्तीनाथाची तयार झाली. येणाऱ्या 30/4/2026 या दिवशी या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. तुमच्या पैशानं बनवलेलं. एक कीर्तनामधून लोक म्हणतात ना श्यामबाबा पैसे घेतो, मी आता मागितलेच नाही अजून कोणाकडे, पण घेतले मात्र लोकांना दिलेले मी घेतले. आणि ते पैसे कुठं नेले तर दैवत नावाचं गाव आहे, त्या गावाला जिथं राहतो तिथं या मंदिराचा पाणी मारायला काम आपल्याकडे निवृत्तीनाथानं दिलेलं आहे. निवृत्तीनाथाचं गोड तिथं मंदिर तयार झालं, कळसाचं काम चालू आहे. म्हणून 30/4 या दिवशी सगळ्यांनी या प्राणप्रतिष्ठेचे मात्र साक्षीदार व्हायचंय. आणि निवृत्तीनाथाचं गोड असं आपल्या नाशिक जिल्ह्यामधलं भव्य दिव्य मंदिर आणि नाशिक जिल्ह्यामधली पहिलं मूर्तीचं मंदिर ही नाशिक जिल्ह्यात एका कीर्तनकारानं कीर्तनाच्या पैशावर बांधलं. हा शिक्का त्याचा गुरावर ठेवून मग मला मारू द्या, तोपर्यंत निवृत्तीनाथ मला मारणार नाही हे दाखवून दिलं त्यानं. ऍक्सिडेंट मधूनही वाचवलं. आता मात्र जात नाही, प्राणप्रतिष्ठा झाल्याशिवाय राहत नाही. आणि मग मात्र आपण मोकळे म्हणून खाली खड्डा केला ध्यान मंदिर, ते गेल्याशिवाय काही समाधान होणार नाही. असो असं निवृत्तीनाथाच्या त्या प्राणप्रतिष्ठेचं सगळ्याला निमंत्रण. पुन्हा भेट होते न होते, प्राणप्रतिष्ठा होणार आहे. असो आज या कार्यक्रमाकरता माझ्यावर प्रेम करणाऱ्या आपल्या पाचोरीकरांनी मला जी इथं बोलण्याची संधी दिली, म्हणून सगळ्यांचे पुन्हा
पुनश्च एक वार त्रिवार मानाचा मुद्रा ठेवून वंदन करून आणि सेवा थांबवतो. या सेवेमधून माझ्याकडून काही जर चुकलं असेल तर माझी चूक यात काहीच नव्हती, सगळी चूक आमच्या पाखवाजाची होती. रामदास रामदास महाराजांची होती. झालेली सेवा रामदास महाराजांच्या चरणावर झालं सगळ्याची उपरण टाकून. यानंतर काही मान्यवर मंडळी आलेले आहेत. कृपया कोण उठू नका. आमच्या तरुण मित्रमंडळाला माझी विनंती आहे, सगळ्यांनी वाढायला घेणारच आहे. तरुण मित्रमंडळ कुठंच दिसत नाही, परंतु सगळ्याला विनंती आहे थोडा वेळ आपण सगळ्यांनी शांतता घ्यायची. किती वेळ माहिती आहे, जी मान्यवर मंडळी काही महाराज लोक काही सगळी दिग्गज कुठून क्षेत्रातून आलेली माणसं आहे, प्रत्येकाला 2-2 शब्द या आईबद्दल बोलायचं आहे. कारण दत्तूभाऊ असतील, विष्णुभाऊ असतील, यांच्यावर प्रेम, वामनराव असतील, यांच्यावर प्रेम करणारी माणसं इथं आलेली आहेत आज. आणि यांची आई गेली, त्यांची काय ना आपली काय, आई सारखीच आहे. म्हणून अरे सगळ्या गावगावच्या नेत्याला पाठिंबा देणारे लोक असतात, पण गावगावच्या टाळ करायला पाठिंबा देणार फक्त एवढा दत्तूभाऊच आहे आमचा. सगळ्याच्या घरी पाखवत वाजवलं त्यानं, आणि त्यांच्या आईच्या घरी आपण सगळे आलेलो आहोत. त्यांच्या आईच्या श्राद्धाला आपण आलो. सगळ्याला बोलू द्या. 2-2 शब्द त्यांची बोलणं होईपर्यंत कृपया आपण जागा सोडू नका, हीच कळकळीची विनंती. ज्ञानेश्वर महाबोधी